वेलकम बॅक. आज आपण स्टडी करणार आहे नेक्स्ट कॅटेगरी ऑफ ऑपरेटर्स, दॅट इज अराइथमेटिक ऑपरेटर्स. सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपल्याकडे हे 5 अराइथमेटिक ऑपरेटर्स आहेत. एक ॲडिशन, दुसरा सबट्रॅक्शन, थर्ड मल्टिप्लिकेशन, फोर्थ डिव्हिजन अँड फिफ्थ मॉड्युलस. ठीक आहे, यापैकी हे 4 अराइथमेटिक ऑपरेटर्स तर आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये नेहमीच वापरत आलेलो आहे. म्हणजे अगदी प्रायमरी स्कूलपासून तुम्ही हे ऑपरेटर्स शिकलेले आहेत, जे मॅथ्समध्ये तुम्ही नेहमी वापरत आलेले आहे. तसाच अर्थ यांचा प्रोग्रामिंगमध्ये होतो, फक्त इन्स्ट्रक्शन देताना आपल्याला प्रॉपरली यांचा वापर करावा लागतो. आता हे मॉड्युलस ऑपरेटर काय हे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला बेसिक हे 4 अराइथमेटिक ऑपरेशन्स करायचे: ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. हे 5च्या 5 जे अराइथमेटिक ऑपरेटर्स आहेत ते बायनरी ऑपरेटर्स आहेत. ऑल अराइथमेटिक ऑपरेटर्स आर बायनरी ऑपरेटर. आता बायनरीचा अर्थ तुम्हाला मी मागच्या लेक्चरला एक्सप्लेन केलेला आहे. 3 कॅटेगरी ऑफ ऑपरेटर्स असतात: युनरी, बायनरी आणि टर्नरी. युनरी ऑपरेटर म्हणजे जो फक्त एकच व्हॅल्यूवर ऑपरेशन करतो. बायनरी म्हणजे ज्यांना 2 व्हॅल्यूज लागतात ऑपरेशन करण्यासाठी, आणि टर्नरी म्हणजे ज्यांना 3 लागतात. टर्नरी एकच ऑपरेटर आहे पूर्ण कोर्समध्ये, आणि युनरीचे काही ऑपरेटर्स आहेत. बायनरीचे सगळ्यात जास्त ऑपरेटर आहे. आता हे 5च्या 5 ऑपरेटर जो तुम्ही बघितले, तर हे जे ऑपरेशन्स आहेत हे बायनरी ऑपरेशन्स आहेत. हे समजायला वेळ लागत नाही. तुम्हाला जर मी असं म्हटलं x प्लस ॲडिशन करा, ॲडिशन होईल का? तुम्हाला मी म्हटलं y इंटू मल्टिप्लिकेशन करा, होईल का मल्टिप्लिकेशन? तुम्हाला ॲडिशन असो, मल्टिप्लिकेशन असो, डिव्हिजन असो, तुम्हाला अशा 2 व्हॅल्यू द्याव्या लागतील. ॲटलिस्ट 2 व्हॅल्यू तुम्हाला द्याव्या लागतील, लेफ्ट राईट. म्हणजे त्या 2 व्हॅल्यू दिल्यानंतरच तुमचं ऑपरेशन होऊ शकतं, म्हणून यांना बायनरी ऑपरेटर्स म्हटलेलं आहे. त्यानंतर अराइथमेटिकचा एक रूल इथं अप्लाय करून कॉम्प्युटर हे ऑपरेशन सॉल्व्ह करत असतो, ते म्हणजे दे आर इव्हॅल्युएटेड अकॉर्डिंग टू बॉडमास रूल. सगळ्यांना हा बॉडमास रूल माहिती असेल, मॅथ्समध्ये आपण फॉलो करत असतो. ब्रॅकेट ऑफ पॉवर, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. कोणत्या ऑर्डरमध्ये आपल्याला अराइथमेटिक ऑपरेशन सॉल्व्ह केले पाहिजे ते आपल्याला या बॉडमास रूलने कळतं, आणि त्या ऑर्डरमध्ये ऑपरेशन केले तरच आपलं आन्सर करेक्ट येतं. चला एकदा चेक करू तुम्हाला बॉडमास रूल माहिती आहे की नाही. त्याचा प्रोग्रामिंगशी काही संबंध नाही आहे. कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन दिली की कॉम्प्युटरचं इलेक्ट्रॉनिक सर्किट बरोबर बॉडमास फॉलो करून ऑपरेशन करतं, कारण कंपायलरमध्ये त्या पद्धतीने सॉफ्टवेअरमध्ये इन्स्ट्रक्शन्स असतात. ज्यावेळेला प्रोग्राम ट्रान्सलेट होतो तर बरोबर कोणत्या ऑर्डरमध्ये ऑपरेशन सॉल्व्ह करायचे तसंच ट्रान्सलेट होतं. पण तुम्हाला बॉडमास किती येतं, किती आठवतं ते आपण एकदा चेक करू. मी एक ऑपरेशन देतोय, त्यानंतर तुम्हाला 10 सेकंद वेळ देईल, तुम्ही त्याचा आन्सर काढायचं. ठीक आहे, ऑपरेशन याप्रमाणे आहे: 5 प्लस 5 इंटू 5 मायनस 5 डिवायडेड बाय 5. झाला का सॉल्व्ह करून? याचा आन्सर एका स्टेपमध्ये तुमचं आजच्या तारखेला आलं पाहिजे, ते म्हणजे 29. ठीक आहे, जर हे आन्सर तुमचं आलं असेल तर एकदम आनंदाची गोष्ट आहे, आणि ज्यांचं हे आन्सर 29 आलं नसेल त्यांचं कल्याण. आता हे आन्सर एका स्टेपमध्ये तुम्ही काढू शकतात, पण जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप जसं आपण लहानपणी करायचो तसं करायचं असेल तर बघा, इथं ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन 4 ऑपरेशन आहेत. सगळ्यात जास्त प्रायोरिटी मल्टिप्लिकेशन डिव्हिजनची असेल, आणि त्यानंतर ॲडिशन, सबट्रॅक्शन. तर कोणतंही ऑपरेशन तुम्ही आधी करा. बॉडमासमध्ये डिव्हिजन आधी येतो, DMAS, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. पण आपण जो ऑपरेशन आधी आला त्याला आधी करू, कारण मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सारख्या प्रायोरिटीचे. तर बघा, इज इक्वल्स टू 5 प्लस 25 मायनस 5 डिवायडेड बाय 5. फक्त मल्टिप्लिकेशन केलं मी. आता ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन काय करावं लागेल? डिव्हिजन. 5 प्लस 25 मायनस 1. आता ॲडिशन, सबट्रॅक्शन दोघांची सारखी प्रायोरिटी असते, कोणतंही आधी करा. ॲडिशन आधी केलं, आणि आता सबट्रॅक्शन. असं इतकं करण्याची, स्टेप बाय स्टेप करण्याची गरज तुमच्या लेवलला तुम्हाला पडली नाही पाहिजे. इतकं मॅथची प्रॅक्टिस तुमची झाली आहे. डायरेक्ट इथं तुम्ही 25 मायनस 1 24 प्लस 5 29 असं कसंही सॉल्व्ह केलं तर आन्सर याचं काय आलं पाहिजे? 29. जर याच्या व्यतिरिक्त काही तुमचा आन्सर आला असेल तर तुम्ही बॉडमास व्यवस्थित अप्लाय केलेला नाही. आता याच्यामध्ये बॉडमासमध्ये बघा गोष्टी कशा असतात. जर या ठिकाणी ब्रॅकेट राहिला असता तर 5 प्लस 5 ॲडिशन आधी झाली असती, कारण ब्रॅकेटला जास्त प्रायोरिटी असते, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन. ठीक आहे, जर या ठिकाणी पॉवर राहिली असती कुठं, सपोज याला 5 स्क्वेअर,
तर 5 + 5 हा ब्रॅकेट आधी, नंतर 5 स्क्वेअर, नंतर मल्टिप्लिकेशन. तर पॉवरची प्रायोरिटी सुद्धा जास्त असते. तर बॉड मास जसं आपण मॅथ्स मध्ये कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अप्लाय करतो, तसंच जर आपण कॉम्प्युटरला सरळ सरळ एक इन्स्ट्रक्शन दिली आणि कॉम्प्युटरने ती इन्स्ट्रक्शन सॉल्व्ह केली तर आपला आन्सर आणि कॉम्प्युटरचा आन्सर सुद्धा सेमच येईल. म्हणजे कॉम्प्युटर सुद्धा बॉड मास रूल फॉलो करून सॉल्व्ह करतो. कॉम्प्युटरला मॅथमॅटिक्स येतं का, कॉम्प्युटर मॅथ्स कुठून शिकला, या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. कॉम्प्युटर एक पॉवरफुल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि ज्या वेळेला कंपायलर आपला प्रोग्राम बायनरीमध्ये ट्रान्सलेट करतो तर तो याच पद्धतीने करतो की बरोबर त्याला मॅथमॅटिकली सॉल्व्ह करता आला पाहिजे आणि सर्किट त्याच्यावर ऑपरेशन करतो. तर आपले आन्सर आणि कॉम्प्युटरचे आन्सर नेहमी मॅच होतात. आपली मिस्टेक होऊ शकते कॅल्क्युलेशन करताना, आपण रूल्स विसरू शकतो, पण कॉम्प्युटरचं तसं होत नाही. म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन दिली असं ऑपरेशन करण्याची x = तर कॉम्प्युटर हे ऑपरेशन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये, एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये सॉल्व्ह करेल आणि इमिजिएटली x मध्ये व्हॅल्यू स्टोअर करेल, ती म्हणजे 29. लक्षात येत आहे? चला आता हे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या ऑपरेटर्सला वापरून आपण प्रोग्राम करू. ठीक आहे, चला पहिला प्रोग्राम आपण घेतोय. राईट अ प्रोग्राम टू रीड 2 इंटिजर्स अँड कॅल्क्युलेट देअर ॲडिशन. प्रोग्राम स्टेटमेंट आपल्या समोर आला, सगळ्यात पहिले त्या स्टेटमेंटला प्रॉपरली अॅनालाइज करायचं, आपल्याला काय करायला म्हटलेलं आहे ते समजून घ्यायचं आणि त्याच्यातून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आधी काढून घ्यायची, म्हणजे प्रोग्राम लिहायला सुरू करणं सोपं होतं. काय इन्फॉर्मेशन काढून घ्यायची, किती मेमरी लागेल आणि कोणत्या टाईपची मेमरी लागेल. तर हे बघा इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, राईट अ प्रोग्राम टू रीड 2 इंटिजर्स. तर इथून आपल्या लक्षात येत आहे की आपल्याला इथं 2 मेमरी या 2 व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी लागते. नंतर पुढे काय म्हटलंय बघा, कॅल्क्युलेट देअर ॲडिशन. तर आपण जर ॲडिशन कॅल्क्युलेट करणार तर तो ॲडिशनचा रिझल्ट स्टोअर करण्यासाठी आपल्याला अजून एक मेमरी लागेल. म्हणजे या प्रोग्राम मध्ये आपल्याला टोटल 3 मेमरी व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागतील. 3 मेमरी अलॉकेट करावे लागतील, म्हणजे 3 व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील. आता इथं आपल्याला म्हटलेलं इंटिजर व्हॅल्यू रीड करा. तर 2 इंटिजर आपण जर रीड केले आणि दोघं इंटिजर्सची ऍडिशन केली, इंटिजर म्हणजे कंप्लीट नंबर, तर 2 कंप्लीट नंबरला आपण ऍड केलं तर रिझल्ट सुद्धा कंप्लीट नंबर मध्येच येईल. म्हणजे तिघं मेमरी आपल्याला इंटिजर टाईपच्या घ्यायच्या आहे. आता हे अनालिसिस झाल्यानंतर इन्स्ट्रक्शन डोक्यात तुमची आली पाहिजे. नाव तुम्ही काही देऊ शकतात, ABC वगैरे नाव देऊ शकतात, XYZ नाव देऊ शकतात. मी काय नाव देणार आहे ते लक्षात घ्या, X, Y, सम. ऍडिशन स्टोअर करणाऱ्या मेमरीला मी काय नाव दिलेलं आहे, सम. पहिला नंबर X मध्ये, दुसरा नंबर Y मध्ये, याच्यामध्ये मी रिझल्ट ठेवेल. तुम्ही Z नाव दिलं तरी चालेल, ABC नाव दिलं तरी चालेल, PQR नाव दिलं तरी चालेल. नाव काय द्यायचं हे प्रोग्रामरची चॉईस असते. फक्त आपण जे रूल्स शिकलोय ते रूल्स विसरायचे नाही. कीवर्ड वापरायचा नाही, स्पेशल सिम्बॉल वापरायचं नाही नावामध्ये. कॅपिटल स्मॉल व्यवस्थित लक्ष द्यायचं. कॅपिटल दिलं असेल तर कॅपिटलच वापरावं लागेल, म्हणून उगाच कॅपिटल वापरायचं नाही. स्मॉल केस लेटर मध्येच नावं द्यायचे. डिजिटने सुरुवात करायची नाही, हे रूल्स फॉलो करायचे, नावं द्यायचे. आता आपल्याकडे 3 मेमरी आल्या तर पुढचा प्रोग्राम लिहायला आपल्यासाठी एकदम सोपा असतो. पुढे आपल्याला काय करायचं असतं, इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट. तर मेसेज द्यायचा, युजर कडून व्हॅल्यू घ्यायच्या स्कॅनएफने, ऑपरेशन करायचं, रिझल्ट स्टोअर करायचा आणि त्या रिझल्टला प्रिंट करायचा. हा पहिला आपला पूर्ण प्रॉपर ऑपरेशनचा प्रोग्राम आहे. व्यवस्थित त्याला समजून घ्यायचं. तर बघा प्रोग्राम करायला सुरुवात करतोय सरळ मी आता हा हे स्ट्रक्चर आपलं नेहमी फिक्स असणार आहे. #include stdio.h void main. इथं मध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन टाईप करायचे आहे. आताच्या प्रोग्रामच्या इन्स्ट्रक्शनचं सुरुवात आपण ऑलरेडी विचार करून घेतलेली आहे, म्हणून प्रोग्राम लिहिताना आता धक्का मारण्याची गरज नाहीये. ठीक आहे, नाहीतर आपण इथे येतो आणि विचार करत बसतो, मग स्टेटमेंट वाचतो, पुन्हा विचार करतो. एक महत्वाची माहिती आपण आधीच काढून घेतली त्या स्टेटमेंट मधून. तर सरळ आपण लिहायला सुरुवात करू. int x, y, सम. व्हेरिएबल डिक्लरेशन म्हणजे मेमरी अलोकेशन. 3 मेमरी आपल्याकडे आल्या. आता आपल्याला युजर कडून 2 व्हॅल्यू घ्यायच्या. सो आपण लिहिणार printf/n एंटर 2 इंटिजर्स. युजरला आपण म्हटलो 2 इंटिजर देण्याचा मेसेज. आपण हा फक्त मेसेज दिलेला आहे, हा ऍज इट इज स्क्रीनवर प्रिंट होईल. कॉम्प्युटरसाठी ही प्रिंट करणारी इन्स्ट्रक्शन आहे. कॉम्प्युटरला अजून इनपुट करणारी इन्स्ट्रक्शन आपण दिलेली नाहीये. जोपर्यंत आपण जी इन्स्ट्रक्शन देणार नाही ते ऑपरेशन कॉम्प्युटर करणार नाही. आता आपण स्कॅनएफ करू. स्कॅनएफ %d याची सवय झाली असेल तुम्हाला. स्कॅनएफ करताना आपण विचार करतो किती व्हॅल्यू, कोणत्या टाईपच्या व्हॅल्यू. 2 इंटिजर व्हॅल्यू.
एका इंटिजरसाठी आपण 1% लिहितो, दोन इंटिजरसाठी आपण डबल कोट्समध्ये 2% लिहितो. डबल कोट्स कंप्लीट करून कॉमा आणि त्यानंतर दोन ऍड्रेसेस. ऍड्रेस ऑफ एक्स मध्ये पहिला नंबर, ऍड्रेस ऑफ वाय मध्ये दुसरा नंबर. आता आपल्याला ऍडिशन करून स्टोअर करायचं आहे. काल मी तुम्हाला असाइनमेंट ऑपरेटर मध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं, z इज इक्वल टू एक्स प्लस वायचं, म्हणजे एक्स आणि वायची ऍडिशन आपल्याला z मध्ये स्टोअर करायची होती. पण आज या प्रोग्राम मध्ये आपण मेमरीचं नाव काय घेतलंय, सम. तर एक्स आणि वायची ऍडिशन करून सम मध्ये स्टोअर करायचंय. तर डेस्टिनेशन आधी लिहायचं, ज्याच्यामध्ये स्टोअर करायचंय ते आधी. सम इज इक्वल टू एक्स प्लस वाय, हे ऑपरेशन. आता इथं दोन ऑपरेशन लक्षात घ्या, इथं ऍडिशन पण आहे आणि असाइनमेंट पण आहे. तर आधी काय होईल, आधी राईट साइडचं ऑपरेशन सॉल्व्ह होईल, म्हणजे आधी ऍडिशन होईल आणि एक्स आणि वाय मेमरीमध्ये ज्या व्हॅल्यू स्कॅनअप करून स्टोअर केलेल्या आहेत त्यांची ऍडिशन करून कॉम्प्युटर सम नावाच्या मेमरीमध्ये स्टोअर करेल. आता या मेमरीतून आपण व्हॅल्यू पाहू शकणार आहे का, आतमध्ये कॉम्प्युटरमध्ये मेमरीमध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर झाली आहे हे आपल्याला असं दिसणार आहे का. म्हणजे आपल्याला आता रिझल्ट प्रिंट करावा लागेल. तर रिझल्ट कोणत्या मेमरीमध्ये आहे, सम मेमरीमध्ये. मग फक्त व्हॅल्यू प्रिंट केली आपण तर बघा आउटपुट प्रिंट करण्याची आयडिया आपल्याला लावावी लागेल. सपोज समोरच्या व्यक्तीने असं 20 आणि 25 हे दोन नंबर एंटर केले तर रिझल्ट येतो 55. सरळ सरळ असं 55 प्रिंट करण्यापेक्षा आपण कसं प्रिंट केलं पाहिजे, आपण प्रिंट केलं पाहिजे ऍडिशन इज इक्वल्स टू 55. लक्षात येत आहे. मग आपल्याला प्रिंटएफ कसं लिहावं लागेल याच्यातून कळतं. आपल्याला हे ऍज इट इज प्रिंट करायचं आहे आणि याच्या जागी आपल्याला सम मेमरीची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. म्हणजे इथं आपण पर्सेंटी लिहिणार आणि नंतर सांगणार की कोणती व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. तर बघा प्रिंटएफ स्टेटमेंट प्रोग्राम मध्ये ऍड करतोय. प्रिंटएफ स्लॅश एन थोडा लाईन चेंज करून ऍडिशन इज इक्वल्स टू %d, पर्सेंटीच्या जागी सम. पुन्हा एकदा हे प्रिंटएफ स्टेटमेंट डिटेल मध्ये समजवतो. हे स्लॅश एन ने लाईन चेंज होईल, बाकी आपण डबल कोट्स मध्ये जे काही लिहितो स्लॅश एन स्लॅश टी आणि फॉर्मॅट सोडून सगळं ऍज इट इज प्रिंट होतं. म्हणजे ADDITION इक्वल्स टू पर्यंत ऍज इट इज आउटपुट मध्ये प्रिंट होईल आणि पुढे हे पर्सेंटी प्रिंट होणार नाही. तर पर्सेंटीच्या जागी सम मेमरी मध्ये जी ऍडिशन आपण स्टोअर करून ठेवलेली आहे, जे रिझल्ट आपण स्टोअर करून ठेवलेला आहे ती व्हॅल्यू प्रिंट होईल. आता आउटपुट बघितल्यावर प्रोग्राम एकदम डोक्यात क्लिअर होईल तुमच्या. बघा या प्रोग्रामला एक्झिक्यूट करतोय. बघा प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे तुमच्या समोर. एंटर टू इंटिजर्स म्हटलेलं आहे. कोणत्या स्टेटमेंटमुळे, प्रिंटएफमुळे. कर्सर तुमचा इथं वेट करतोय कोणत्या स्टेटमेंटमुळे, स्कॅनएफमुळे. दोन व्हॅल्यू तुम्ही देणार, त्या व्हॅल्यू एक्स आणि वाय मध्ये स्टोअर होणार, ऍडिशन होणार आणि रिझल्ट प्रिंट होणार. तर बघा कोणत्याही दोन व्हॅल्यू द्या, 34, 71 आणि पुढे तुम्हाला रिझल्ट दिसतोय ऍडिशन इज इक्वल्स टू 105. 105 कुठून आलं, कॅल्क्युलेट करून आलं. आपण तर लिहिलं होतं पर्सेंटी आणि पर्सेंटीच्या जागी सम. तर त्या सम मेमरीमध्ये ऑपरेशन स्टोअर केला होता, रिझल्ट स्टोअर केला होता, त्याच्यामुळे ती रिझल्ट व्हॅल्यू आपल्याला इथं पाहायला मिळेल. लक्षात येत आहे. तर या पद्धतीने आता हा प्रोग्राम पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला एकदा पुन्हा एक्सप्लेन करतो की प्रोग्रामला कसं समजून घ्यायचं असतं. हे बघा हा प्रोग्राम तुमच्या समोर इथून नेहमी एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला एक एक इन्स्ट्रक्शन काय काय ऑपरेशन करते ते समजून घ्यायचं. काही इन्स्ट्रक्शनचं ऑपरेशन आपल्याला आउटपुट स्क्रीन मध्ये दिसतं, जसं प्रिंटएफ, स्कॅनएफ. बाकीचे ऑपरेशन्स इंटरनल असतात. ही सगळ्यात पहिली इन्स्ट्रक्शन, ही कसली इन्स्ट्रक्शन आहे, व्हेरिएबल डिक्लरेशन म्हणजे मेमरी अलोकेशन. आता याचं ऍक्शन आपल्याला दिसत नाही, कॉम्प्युटरच्या आतमध्ये मेमरी रिझर्व होते ती आपल्याला बाहेरून दिसत नाही. पण आपण काय करायचं, आपण आपल्या पेपरवर लिहिलेला प्रोग्राम, नोटबुक मध्ये लिहिलेला प्रोग्राम समजून घेताना त्या 3 मेमरी ड्रॉ करून घ्यायच्या, ज्या मेमरी आपण अलोकेट केलेल्या आहे. काय नावाने अलोकेट केलंय, एक्स, वाय आणि सम. त्यानंतर पुढच्या इन्स्ट्रक्शनवर टिक करायचं आणि विचार करायचा याच्याने काय होतं. याच्याने कॉम्प्युटर स्क्रीनवर आपली जी आउटपुट विंडो आहे ती आउटपुट विंडो ओपन होते आणि तिथं मेसेज प्रिंट होतो, एंटर टू इंटिजर. तो मेसेज लिहित बसण्याची गरज नाहीये, फक्त विचार करायचा की याच्याने एक मेसेज प्रिंट होईल. मग पुढे काय, पुढे स्कॅनएफ. जोपर्यंत तुम्ही या स्कॅनएफचं ऍक्शन कंप्लीट करणार नाही नोटबुकवर, तोपर्यंत पुढच्या इन्स्ट्रक्शन कडे जायचं नाही. काय होतं या स्कॅनएफचं ऍक्शन, 2% म्हणजे दोन व्हॅल्यू ऍक्सेप्ट करतो. पहिली व्हॅल्यू एक्स मध्ये, दुसरी व्हॅल्यू वाय मध्ये. मग आपल्या मनातल्या कोणत्याही व्हॅल्यू, तुम्ही आता कॉम्प्युटरवर प्रोग्राम एक्झिक्यूट करताय असं मी कन्सिडर करत नाहीये. नोटबुक मध्ये लिहिलेला प्रोग्राम कसा समजायचा, पेन्सिल घेऊन एक ऑपरेशन कसं करायचं हे मी समजवतोय. मग आता एक्स आणि वाय मध्ये तुमच्या कोणत्याही दोन व्हॅल्यू ज्या तुम्हाला एंटर करायच्या असतील प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यावर त्या टाकून बघा. मग आता आपण टाकणार इथं 12 आणि 20. तर 12 एक्स मध्ये स्टोअर होईल, 20 वाय मध्ये स्टोअर होईल.
त्यानंतर पुढचं ऑपरेशन x प्लस वाय करा. ऑपरेशन जसं कॉम्प्युटर करता तुम्ही कॅल्क्युलेट करा. सोप्या व्हॅल्यू आहे. 12 प्लस 20 32. मग ती 32 रिझल्ट कुठं स्टोअर होईल? या सम मेमरी मध्ये. मग इथं सम मेमरी मध्ये 32 टाका. आणि नंतर पुढचं स्टेटमेंट प्रिंटफ. पुढचं स्टेटमेंट काय? ऍडिशन इज इक्वल टू, लाईन चेंज करू. ऍडिशन इज इक्वल टू पुढे पर्सेंटेजच्या जागी काय? सम, म्हणजे आउटपुट मध्ये प्रिंट होईल ऍडिशन इज इक्वल टू सम मेमरी व्हॅल्यू काय? 32. या पद्धतीने तुमचे आउटपुट येत असतात. असं तुम्हाला पेपरवर सुद्धा स्वतःहून आउटपुट फाइंड आउट करता आलं पाहिजे. आता बघा एक टास्क देतो तुम्हाला याच्यामध्ये. तो टास्क अशा पद्धतीचा आहे की तुम्हाला रिझल्ट थोडं डिफरंट प्रिंट करायचं आहे. जसं आता आपण बघितलं या दोन व्हॅल्यू आपण टाकल्या होत्या 12 आणि 20, तर रिझल्ट आला 32. तुम्हाला असं प्रिंट करायचं आहे ऍडिशन ऑफ 12 and 32 सॉरी 12 and 20 इज इक्वल्स टू 30. आता इथं एक 12 म्हणजे काय आहे? 12 म्हणजे x ची व्हॅल्यू आहे. x ची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल? पर्सेंटी लिहावं लागेल. आणि नंतर सांगावं लागेल की x ची व्हॅल्यू ते आपण सेकंड पार्ट मध्ये लिहितो. इथं काय आहे? इथं 20 म्हणजे काय आपल्यासाठी? ती y ची व्हॅल्यू. ती काहीही असू शकते. आता मी फॉर एक्झाम्पल 12 आणि 20 घेतलेलं आहे. व्हॅल्यू काहीही असू शकतात. त्यानंतर इथं आपल्याला काय लिहावं लागेल? त्याच्यासाठी सुद्धा पर्सेंटी. आणि हे काय? हे 32 सम ची व्हॅल्यू आहे. आणि सम साठी सुद्धा आपल्याला काय लिहावं लागेल? पर्सेंटी. बाकी सगळं ऍज इट इज. तर जर हे तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल तर प्रिंटफ स्टेटमेंट कसं बनवलं जाईल ते लक्षात घ्या. प्रिंटफ /n ऍडिशन ऑफ, मग त्या ऑफच्या पुढे पर्सेंटी. एक्स नाही लिहायचं, मग एक्सच प्रिंट होईल. एक्स लिहिलं तर ऍडिशन ऑफ एक्स. आपल्याला एक्स हे नाव समोरच्याला माहित नाहीये. आउटपुट मध्ये एक्स नाव प्रिंट करायचं नाहीये. व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. 12 प्रिंट करायचं आहे. तर 12 न लिहिता पर्सेंटी लिहा, म्हणजे मेमरीतली व्हॅल्यू प्रिंट होईल. ऍडिशन ऑफ पर्सेंटी अँड पर्सेंटी इज इक्वल्स टू पर्सेंटी. आता या प्रिंटफ स्टेटमेंटच्या डबल कोट्स मध्ये 3 वेळा पर्सेंटी वापरलं गेलेलं आहे. सगळं काही ऍज इट इज प्रिंट होतं, पण फॉर्मॅट प्रिंट होत नाही. म्हणजे हे 3 पर्सेंटी प्रिंट होणार नाही. तर कॉमा करून सेकंड पार्ट ऑफ प्रिंटफ जो असतो, लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स, सिंटॅक्स मध्ये आपण पाहिलेलं आहे, तिथं तुम्हाला 3 नावं द्यावे लागतील. पहिल्या पर्सेंटीच्या जागी काय, दुसऱ्या पर्सेंटीच्या जागी काय आणि तिसऱ्या पर्सेंटीच्या जागी काय. तर आपण इथे लिहिणार x, y, सम. तर बघा पहिल्या पर्सेंटीच्या जागी एक्स मेमरी मध्ये जी काय व्हॅल्यू असेल ती 12 असेल तर 12 प्रिंट होईल, म्हणजे आपल्याला इथं 12 दिसेल, पर्सेंटी नाही, एक्स नाही, 12 दिसेल. त्यानंतर दुसऱ्या पर्सेंटीच्या जागी आपल्याला y ची व्हॅल्यू दिसेल आणि तिसऱ्या पर्सेंटीच्या जागी आपल्याला सम ची व्हॅल्यू. तर अशा पद्धतीचं सुद्धा स्टेटमेंट तुम्हाला बनवता आलं पाहिजे. म्हणजे आउटपुट प्रेझेंट करताना कसं प्रेझेंट करायचं ते सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करून बघायचंय. चला मी करून दाखवतो तुम्हाला एक्झिक्यूट. सरळ तुम्ही तुमची प्रॅक्टिस करत राहायची. आता हे स्टेटमेंट बदलून मी एक्झिक्यूट करून दाखवतोय बघा. प्रिंटफचं प्रिंटफ ऍडिशन ऑफ पर्सेंटी अँड पर्सेंटी इक्वल्स टू पर्सेंटी. पहिला पर्सेंटी एक्स, दुसरा वाय, तिसरा सम साठी. आणि आता त्या व्हॅल्यूज प्रिंट होतील आपण ज्या व्हॅल्यू तिथं देणार. तर बघा प्रोग्राम पुन्हा एकदा एक्झिक्यूट करतोय. हा झाला प्रोग्राम एक्झिक्यूट. तुम्हाला पटेल त्या 2 व्हॅल्यू द्या, 10 आणि 30 अशा 2 व्हॅल्यू मी देतोय. काय होईल आता प्रोग्राम मध्ये की 10 आणि 30 आपण ज्या 2 व्हॅल्यू दिल्या, ही पहिली व्हॅल्यू 10 एक्स मध्ये स्टोअर होईल, दुसरी व्हॅल्यू 30 वाय मध्ये स्टोअर होईल, दोघांची ऍडिशन 40 सम मध्ये स्टोअर होईल. आणि ज्या वेळेला हे ऍडिशन ऑफ पर्सेंटीच्या जागी एक्स म्हणजे इथं प्रिंट होईल 10 अँड पर्सेंटी याच्या जागी वाय म्हणजे इथं प्रिंट होईल 30 आणि हा पर्सेंटी म्हणजे सम त्याच्या जागी प्रिंट होईल 40. ऍडिशन प्रिंट होईल. तर हे बघा आउटपुट बघायचं असेल तर एंटर की प्रेस करतो आणि लगेच तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जसं आपण इन्स्ट्रक्शन लिहितो तसं आपलं आउटपुट बघायला मिळतं. ऑब्झर्व करा तुम्ही कसं इथं पर्सेंटी नाही प्रिंट झाला आहे, त्याच्या जागी एक्सची व्हॅल्यू जी आपण म्हटली होती ती, इथं पण पर्सेंटी नाही वायची व्हॅल्यू आणि इथं पण समची व्हॅल्यू. लक्षात येत आहे. या पद्धतीने हा प्रोग्राम आपला ॲडिशन ऑफ 2 इंटिजर्सचा कंप्लीट झालेला आहे या ठिकाणी. आता या प्रोग्राममध्ये मी काय करणार आहे ते बघा. तुम्हाला 2 प्रोग्राम होमवर्कला देणार आहे. 2. तुम्हाला पुढचं प्रोग्राम जे होमवर्कला मी देतोय त्याचं स्टेटमेंट समजून घ्या. राइट अ प्रोग्राम टू रीड 2 इंटिजर्स अँड कॅल्क्युलेट देअर सबट्रॅक्शन. आत्ताच्या प्रोग्राम मध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलेलं आहे?
ऍडिशन, आता काय करायचं आहे सबट्रॅक्शन. म्हणजे पूर्ण प्रोग्राम ऍज इट इज, मेमरीचा नावाचा आणि मेमरीच्या व्हॅल्यूचा काही संबंध नसतो. तुम्ही ते नाव सम घेतलेलं आहे म्हणून ऍडिशन झाली असं नाहीये, तुम्ही तिथे ऍडिशन केली म्हणून ऍडिशन झाले. तर तुम्ही मेमरीचं नाव काही घ्या. आता तुम्हाला सबट्रॅक्शन ऑपरेशन करायचं आहे आणि सबट्रॅक्शनचा प्रोग्राम तुमचा होमवर्क प्रोग्राम आहे. मी करून दाखवणार आहे, पण हा प्रोग्राम तुम्हाला रेडीमेड मिळणार नाही. हा प्रोग्राम तुम्हाला स्वतःहून लिहावा लागेल ऍडिशनचा प्रोग्राम अंडरस्टँड. तर बघा मी आता इथं तुम्हाला दाखवतो काय करावं लागेल. हे सम नाव जरी आपण ठेवलं, हा आपला ओरिजिनल प्रोग्राम ऍडिशनचा, त्या ऍडिशन ऑफ जे चेंजेस मी केले होते काढून टाकले. आता हे बघा इथं आपण सम नाव जरी ठेवलं, इथं जर मी सबट्रॅक्शन लिहिणार x मायनस वाय, तर कॉम्प्युटर इथं सबट्रॅक्शनचंच ऑपरेशन करणार. या नावाचा त्या व्हॅल्यूशी काही संबंध नसतो. मेमरीला दिलेलं फक्त ते एक नाव आहे. रिझल्ट तर आता तिथं सबट्रॅक्शनचा स्टोअर होणार आहे. इथं तुम्ही ऍडिशन इज इक्वल टू लिहा किंवा नका लिहू त्याचाही काही संबंध नाहीये. पर्सेंटच्या जागी जी व्हॅल्यू मेमरीमध्ये असेल, आता तिथं सबट्रॅक्शनची व्हॅल्यू असेल तर सबट्रॅक्शनच प्रिंट होईल. पण ते समोरच्याला वाचताना ऍडिशन वाचून कन्फ्युजन होईल. तुम्हाला तिथं जे लिहायचं असेल ते लिहा, त्या मेसेजचाही काही संबंध नसतो. तुम्ही तिथं असंही लिहू शकतात वजा बाकी बरोबर. ठीक आहे, आता बघा एक्झिक्यूट करून दाखवतो. तुम्हाला या गोष्टी कळाव्या म्हणून मी असं करून दाखवतोय. जनरली असं तुम्हाला करून दाखवणार नाही की हे करून पाहिलं तर काय होईल, ते करून पाहिलं तर काय होईल. पण मला सगळे कन्सेप्ट एकदम बेसिक पासून, रूट्स पासून, मुळापासून क्लिअर करायचे असतात, म्हणून मी या वेगवेगळ्या गोष्टी करून नेहमी दाखवत असतो. हे बघा प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे. दोन व्हॅल्यू टाकतो 34 आणि 30. बघा इथं काय प्रिंट झालंय, वजा बाकी इज इक्वल टू 21. तर आपण जे कॉम्प्युटरला सांगितलं ते कॉम्प्युटरने प्रिंट केलं. त्याला काय वजा बाकी सबट्रॅक्शन ऍडिशन वाचायचं नाहीये, त्याला कळतच नाही. त्याला फक्त इन्स्ट्रक्शन कळते की प्रिंटफ म्हटलं म्हणजे VAJAPAKI इक्वल्स टू पर्सेंटेजच्या जागी या मेमरीतली व्हॅल्यू, त्या मेमरीचं नाव सम असलं म्हणून त्याच्यामध्ये काही सम नाहीये. त्याच्यामध्ये आपण स्टोअर काय केलंय, नाव काही द्या, मेसेज काही द्या, कुठं काय ऑपरेशन होतोय, इन्स्ट्रक्शन एक्झॅक्टली कसं काम करते ते समजून घ्या. त्याच्यामध्ये इंग्लिशचे अर्थ लावत बसू नका, सिंटॅक्स वापरा. सिंटॅक्स मध्ये आपण काय शिकलोय, हे इन्स्ट्रक्शन दिल्यावर काय होईल, कसं होईल ते समजून घ्या. इथं काय लिहिलं इंग्लिश मध्ये त्याचा विचार करत बसू नका, इन्स्ट्रक्शन्स वर विचार करायचा नेहमी. आपण प्रोग्रामर बनतोय, लक्षात येत आहे. तर आता बघा याला थोडं करेक्ट करू आपण. असं करत बसण्यापेक्षा तुम्ही कसं केला पाहिजे हा प्रोग्राम, इथं सम नाव दिल्यापेक्षा एस नाव द्या. ठीक आहे, आता एस नाव दिलं तर सगळीकडे ते नाव बदलावं लागेल. इथं आता आपल्याकडे सम नावाची मेमरी नाहीये, आपण रिझल्ट साठी एस नावाची मेमरी घेतली, मग इथं एस द्या. आणि आता असं वजाबाकी आपल्याला आपले पेपर, आपला सिलेबस सगळा इंग्लिश मध्ये आहे, तर आपल्याला वजाबाकी लिहून चालणार नाही. आपण इथं लिहिणार सबट्रॅक्शन इज इक्वल टू पर्सेंटेज आणि रिझल्ट कोणत्या मेमरी मध्ये आहे, एस मेमरी. हा झाला तुमचा सबट्रॅक्शनचा प्रोग्राम. एक्झिक्यूट करून दाखवण्याची पुन्हा गरज नाहीये, काहीच बदललेलं नाहीये. आपण इथं ते वजाबाकीच्या जागी सबट्रॅक्शन लिहून टाकलं आणि या समच्या जागी एस नाव करून ती व्हॅल्यू. प्रोग्राम पूर्ण आताही सेम आहे. मल्टिप्लिकेशनचा प्रोग्राम बघा, मल्टिप्लिकेशनचा प्रोग्राम करायचा असेल आता मला सांगण्याचीही गरज नाहीये, कोणीही करून दाखवेल. इथं बघा एम लिहायचं. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन साठी आपण एम नाव घेतोय असं, त्याचं काही गरजेचं नाहीये की तुम्ही आता एमच नाव घेतलं पाहिजे. झेड नाव घ्या, पी नाव घ्या, क्यू नाव घ्या, गुणाकाराचं जी घ्या, काहीही नाव घ्या. ठीक आहे, आता एम घेतलेलं आहे. हे तुमचं काय झालं, इथं तुमचं दोन व्हॅल्यू ऍक्सेप्ट झाल्या, मेसेज दिला, स्कॅनअप केलं. आता इथं तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे. कसं करणार, डेस्टिनेशन काय, कशात रिझल्ट स्टोअर करायचा आहे, त्याच्यात आधी लिहायचं एम इज इक्वल टू काय स्टोअर करायचंय, एक्स इंटू वाय. बघा मल्टिप्लिकेशन साठी स्टार सिम्बॉल वापरायचा असतो आपल्याला. आणि आता प्रिंटफ आपला रिझल्ट प्रिंट करायचा आहे. कसा प्रिंट करणार आपण रिझल्ट, प्रिंटफ स्लॅश एन मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू. आता इथं एम लिहिणार का, एम प्रिंट होईल एम लिहिलं तर. मग इथं काय लिहायचं, पर्सेंटी. पर्सेंटी प्रिंट होणार नाही, त्याच्या जागी काय एम. तर हे झालं तुमचा प्रोग्राम मल्टिप्लिकेशनचा. हा सुद्धा तुमचा होमवर्क आहे. याला मी एक्झिक्यूट करून दाखवतोय पुन्हा. झाला एक्झिक्यूट. 12 आणि 10 आणि 12 अशा दोन व्हॅल्यू मी एंटर केल्या. बघा तुरंत बघा लगेच मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू 120 असं त्या ठिकाणी प्रिंट झालेलं आहे. कोणत्या इन्स्ट्रक्शनने काय ऑपरेशन होतात हे पूर्ण डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हे दोन प्रोग्राम तुमच्या आता मी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. ठीक आहे, सबट्रॅक्शनचा एक प्रोग्राम आणि हा मल्टिप्लिकेशनचा एक प्रोग्राम. आता आपण पुढचा अजून एक इंटरेस्टिंग प्रोग्राम घेऊ. बघा
write a program to read a number and calculate its square as well as cube. बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, रीड अ नंबर, एक नंबर तुम्हाला ऍक्सेप्ट करायचा आहे. टाइप दिलाय का नंबरचा, इंटिजर टाइपचेही नंबर असतात आणि फ्लोट टाइपचेही नंबर असतात. टाइप दिलेला नाहीये तर चॉईस तुमची आहे, तुम्हाला इंटिजर टाइपचं घ्यायचं इंटिजर टाइपचं घ्या, फ्लोट टाइपचं घ्यायचं फ्लोट. हा प्रोग्राम तुमच्या चॉईसने तुम्ही लिहू शकता. मग आपण इंटिजर नंबर घेणार आहे. मी या ठिकाणी एक नंबर घेईल इंटिजर n. ठीक आहे. आता आपल्या लक्षात आलं की एक नंबर घेतला, पुढे काय म्हटलं आपल्याला, कॅल्क्युलेशन करायला काय म्हटलेलं आहे, कॅल्क्युलेट स्क्वेअर ॲज वेल ॲज क्यूब. म्हणजे स्क्वेअर स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक मेमरी लागेल, क्यूब स्टोअर करण्यासाठी एक मेमरी लागेल. मागच्या वेळेला दोन व्हॅल्यू आपण घेत होतो आणि एक रिझल्ट देत होतो. यावेळेला आपण एक व्हॅल्यू घेतोय आणि दोन रिझल्ट देतोय. तर हे एक व्हॅल्यू साठी मी नंबर n नावाची मेमरी घेतली आणि स्क्वेअर साठी मी मेमरीचं नाव देतोय SQ आणि क्यूब साठी पूर्ण क्यूब नाव दिलं तरी चालेल, C नाव दिलं तरी चालेल. तर आपण या तीन मेमरी अलोकेट केल्या. पुढे प्रोग्राम एकदम सोपा आहे. युजर कडून एक नंबर घ्यायचा, मेसेज द्यायचा त्याला एंटर दी नंबर, स्कॅनएफ करायचं. स्कॅनएफ कशामध्ये करायचं, n मध्ये. त्याच्यानंतर स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा. स्क्वेअर म्हणजे काय, सिंपल मल्टिप्लिकेशन n इंटू n. आणि त्याच्यानंतर क्यूब कॅल्क्युलेट करायचा. क्यूब म्हणजे सुद्धा सिंपल मल्टिप्लिकेशन n इंटू n इंटू n. किंवा स्क्वेअरला अजून एकदा n ने मल्टिप्लाय केलं तर स्क्वेअरला नंबरने मल्टिप्लाय केलं की क्यूब होतो. तर जसं तुम्हाला करायचं असेल तसं तुम्ही करू शकता. तर आपण इथं सिंपल कॅल्क्युलेशन करून हा प्रोग्राम कंप्लीट करणार. लक्षात आलं. रिझल्ट कॅल्क्युलेट झाले की त्याला प्रिंट करावं लागतं. तर प्रोग्राम सरळ डेव्हलप करायला सुरुवात करतो. बघा, इंटिजर int n SQ आणि क्यूब झाल्या तीन मेमरी घेऊन. त्याच्यानंतर मेसेज द्या printf/n एंटर दी नंबर किंवा एंटर वन नंबर, एंटर वन इंटिजर, जसा मेसेज द्यायचा असेल तसा द्या. स्कॅनएफ %d. यावेळेला बघा नेहमी आपण 2% लिहित आलो, %d तर नुसतं रट्टा करायचं नाही प्रोग्राम की आता 2% लिहून टाकले इथं. या वेळेला आपल्याला किती नंबर ऍक्सेप्ट करायचे, रीड वन नंबर म्हटलेला आणि एकच नंबर ऍक्सेप्ट करायचा आहे म्हणून आपण एकच %d वापरणार. कुठे ठेवायचा तो नंबर, n मध्ये, द ऍड्रेस ऑफ n असं आपण लिहिणार. त्यानंतर आता स्क्वेअर कॅल्क्युलेशन. तर SQ मेमरी मध्ये आपल्याला स्क्वेअर स्टोअर करायचं म्हणून मी SQ इज इक्वल्स टू n इंटू n. तर बघा सगळं काही मेमरी मधल्या व्हॅल्यूज वर होणार आहे. n मेमरी मध्ये जी व्हॅल्यू आपण स्टोअर केली त्याचं मल्टिप्लिकेशन होईल आणि त्यानंतर ते स्टोअर होईल SQ मध्ये. स्क्वेअर आला. त्यानंतर क्यूब. क्यूब साठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे, SQ इंटू n करा किंवा n इंटू n इंटू n. हे मल्टिप्लिकेशन क्यूब मध्ये स्टोअर होईल. रिझल्ट तुमच्या मेमरी मध्ये आलेले आहेत पण रिझल्ट अजून आपण प्रिंट करून दाखवलेले नाहीये म्हणून प्रोग्राम रिझल्ट प्रिंट करणार नाही जर इथं एक्झिक्यूट केला. कंप्लीट करू आपण प्रोग्रामला. printf/n स्क्वेअर इज इक्वल्स टू %d आणि %च्या जागी कोणत्या मेमरी मध्ये रिझल्ट आहे त्या मेमरीचं नाव. तर इथं प्रिंट होईल स्क्वेअर इज इक्वल्स टू आणि या %च्या जागी ते SQ मेमरी मध्ये जे आपण कॅल्क्युलेट करून ठेवलं आहे ते. जर हा मेसेज तुमच्या लक्षात आला असेल तर पुढचा मेसेज मला सांगण्याचीही गरज नाहीये, तुम्ही स्वतः बनवणार. printf/n क्यूब इज इक्वल्स टू %d आणि क्यूब नावाच्या मेमरी मध्ये आपण ती व्हॅल्यू ठेवली. हे बघा इथला C मी कॅपिटल लिहिलाय कारण की हा युजरला दिला जाणारा मेसेज आहे. इथला S सुद्धा कॅपिटल, जसं लिहिणार तसं प्रिंट होईल, स्मॉल कॅपिटल काही. पण हा जो क्यूब मी नाव लिहिलेलं आहे हे या मेमरीचं नाव आहे. जसं आपण मेमरी डिक्लेअर करताना दिलेलं आहे तसंच ते सगळ्या ठिकाणी प्रोग्राम मध्ये वापरायचं. म्हणून मेमरीचे नाव आपण नेहमी स्मॉल केस लेटर मध्ये देतो आणि सगळ्या ठिकाणी स्मॉल केस लेटर मध्येच टाईप करतो. चला आपला प्रोग्राम कंप्लीट बघायला एक्झिक्यूट करतो आता. हा झाला प्रोग्राम एक्झिक्यूट. आता याच्यामध्ये आपल्याला एक नंबर टाकायचा आहे, फक्त एकदम सोपा नंबर टाकू 5 म्हणजे आपल्यालाही कळेल आपला रिझल्ट बरोबर आहे का नाही. तर बघा पुढे दोन लाईन मध्ये रिझल्ट आलेला आहे. स्क्वेअर इक्वल्स टू 25 आणि क्यूब इक्वल्स टू 125. तर हे दोन प्रिंटेड स्टेटमेंटने ते आपल्याला दिसतंय पण कॅल्क्युलेशन आधीच मेमरी मध्ये झालेलं होतं. पूर्ण डिटेल मध्ये जसं मी समजवलंय तसा प्रोग्राम समजून घ्यायचा. या लाईनवर क्लिक करायचं, n ची मेमरी ड्रॉ करायची, तीन मेमरी ड्रॉ करायच्या, n SQ आणि Q. त्यानंतर बघा हा प्रिंटफ, इथं तुम्हाला ऍक्शन झालेली दिसते, इथं प्रिंट झालेलं आहे त्या प्रिंटफची ऍक्शन. त्यानंतर बघा स्कॅनएफ ने काय होत आहे, एक नंबर तुम्ही हा जो टाईप केला 5 आणि एंटर केलं तो या n मेमरी मध्ये स्टोअर झाला. पुढे n इंटू n आणि SQ. तर n इंटू n म्हणजे 5 इंटू 5
SQ मध्ये स्टोअर होईल 25. पुढे 5 × 5 × 5 आणि क्यूब मध्ये तर ते झालं 125. तर इथं स्टोअर होईल 125. आणि त्यानंतर हा पुढचा प्रिंट आहे स्क्वेअर इज इक्वल्स टू %d. या %च्या जागी SQ म्हणजे काय प्रिंट झालंय बघा 25 SQ मेमरी मधली व्हॅल्यू. हे आतमधलं काय लॉजिक आहे ते सगळं तुम्हाला डिटेल मध्ये दाखवतोय. ऑपरेशन्स कसे झाले ते डिटेल मध्ये दाखवतोय. इथं क्यूबच्या जागी %d आणि काय व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे 125 जी आउटपुट मध्ये तुम्हाला दिसतंय. लक्षात आलं? तर या पद्धतीने पूर्ण प्रोग्राम तुम्हाला समजता आला पाहिजे. झाला आपला प्रोग्राम कंप्लीट. ज्या लोकांना हे एंटर दी इंटिजरचं काही कन्फ्युजन असलं बघा, हा मेसेज तसा काहीही कामाचा नाहीये. तुम्ही तिथं लिहिलं नाही लिहिलं तरी सुद्धा या स्कॅनएफचा रोल आहे इनपुट मध्ये. स्कॅनएफने व्हॅल्यू स्टोअर होत असते. बघा मी आता इथं काय लिहितो, आता बघा काय आता असं मराठीमध्ये आपण टाईप केलं म्हणजे मराठी टायपिंग नाही येते, जसं आपण चॅटिंग करतो इंग्लिश चॅटिंग वापरून मराठीत बोलतो तसं मी ते टाकलेलं आहे. कृपया एक नंबर द्या. तरी सुद्धा कॉम्प्युटरला काही फरक पडणार नाही. कॉम्प्युटर याच पद्धतीने त्याला एक्झिक्यूट करेल. जसं मी त्याला सांगितलंय तसं कॉम्प्युटर प्रिंट करेल. हे बघा आता इथं काय दिसतंय तुम्हाला, कॉम्प्युटरला वाचता येत नाही, आपण वाचतो, आपण माणसं आहे आपण वाचतो. कॉम्प्युटर साठी काय ते डबल कोट्स मध्ये KRIPAYAE स्पेस EKNUMBERDYA जसं दिलं तसं प्रिंट करून टाकलं. मग तुम्ही आता इथं एक नंबर द्या आणि रिझल्ट घ्या. स्क्वेअर इज इक्वल्स टू आणि क्यूब इज इक्वल्स टू आलं. म्हणून इथं आपण एंटर दी नंबर लिहितो नाही लिहत त्याला महत्व नाहीये, स्कॅनएफला महत्व आहे. ते समजवण्यासाठी सांगतोय. पण आपण इंग्लिश मध्येच लिहायचे प्रोग्राम, मार्क्स मिळणार नाही तर एंटर दी नंबर. ठीक आहे. चला आता नेक्स्ट प्रोग्राम घेऊ. थोडा इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे कॅल्क्युलेशनचा. राइट अ प्रोग्राम टू रीड रेडियस ऑफ सर्कल अँड कॅल्क्युलेट इट्स एरिया ॲज वेल ॲज पेरिमीटर. रेडियस सर्कल जॉमेट्री थोडंसं आलेलं या ठिकाणी, काही इतकं कठीण नाहीये, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. पूर्ण जॉमेट्री आपण शिकणार नाही इथं. बघा रेडियसची व्हॅल्यू घ्यायची आहे, त्यानंतर एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, पेरिमीटर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे मागच्या प्रोग्राम सारखंच आहे. एक व्हॅल्यू घ्यायची आणि दोन रिझल्ट द्यायचे. आता रेडियस ही इंटिजर टाइपची असू शकते, फ्लोट टाइपची असू शकते. रेडियस 3 सेंटीमीटर असू शकते, 3.2 सेंटीमीटर असू शकते, 3.5 सेंटीमीटर असू शकते. म्हणून आपण रेडियसला काय घेणार, फ्लोट टाइपची घेणार. आतापर्यंत आपण सगळीकडे इंटिजर नंबर घेत आलो, आता आपण फ्लोट नंबर घेतोय. फ्लोट सुद्धा नंबर असतो, पण कोणत्या टाइपचा, पॉइंट वाले नंबर येण्याचे चान्सेस असतात. म्हणजे फ्लोट मध्ये तुम्ही 3.5, 3.7, 4.9 असे व्हॅल्यू स्टोअर करू शकता. तर फ्लोट आर असं मी रेडियस साठी, फ्लोट हा काय आहे कीवर्ड, जसा INT हा कीवर्ड आहे इंटिजर टाइपची मेमरी घेण्यासाठी, तसं फ्लोट हा कीवर्ड आहे पॉइंट वाले व्हॅल्यू स्टोअर करणारी मेमरी घेण्यासाठी. आता इथं फ्लोट आर मी लिहिलं म्हणजे एक मेमरी मला मिळेल रेडियस साठी. मग एरिया कॅल्क्युलेशन साठी आपल्याला अजून एक मेमरी पाहिजे ए. एरिया सुद्धा फ्लोटच येणार आहे. एरियाचा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर. त्याच्यामध्ये पाय काय 3.14. तर 3.14 ज्याला तुम्ही मल्टिप्लाय करणार त्याचा रिझल्ट नेहमी फ्लोटच येणार. रेडियस इंटिजर असली तरी फ्लोट येणार, कारण की तुमची रेडियसची व्हॅल्यू इंटिजर जरी असली तरी त्याला मल्टिप्लाय कशाने केलं जातंय, पॉइंट वाल्या व्हॅल्यूने केलं जातंय. म्हणून इथं रिझल्ट तुमचा, तर तुम्ही रेडियस इंटिजर घेतली तरी फ्लोट येणार आणि तुम्ही रेडियस फ्लोट घेतली तरी फ्लोट येणार. तर फ्लोट आर शेजारी ए. आणि पेरिमीटर साठी सुद्धा आपल्याला अजून एक मेमरी लागेल आणि पेरिमीटर मध्ये सुद्धा पाय वापरावं लागतं. म्हणून या 3 मेमरी. आता 3 मेमरी नंतर प्रोग्राम आपल्याला पुढे फार सोपा आहे. इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट. युजरला म्हणायचं मेसेज देऊन रेडियस द्या आणि एंटर दी रेडियस म्हटलं की स्कॅनएफ करायला विसरायचं नाही. कॉम्प्युटरला स्कॅनएफने कळतं की व्हॅल्यू घ्यायची आहे, नुसतं त्या मेसेज टाकून काही फायदा नाहीये. मग ती रेडियस आली की त्यानंतर काय करायचं, ती रेडियस वापरून एरिया आणि पेरिमीटर कॅल्क्युलेट करायचं, जसं स्क्वेअर आणि क्यूब कॅल्क्युलेट केलं आणि त्यानंतर ते दोघं रिझल्ट प्रिंट करायचे. लक्षात येत आहे? चला प्रोग्राम करायला सुरुवात करू सरळ सरळ. हे बघा फ्लोट आर, ए, पी 3 फ्लोट व्हेरिएबल डिक्लेअर केले मी. 3 मेमरी आपल्याकडे आल्या. एकच व्हॅल्यू आपल्याला युजर कडून पाहिजे. युजर फक्त रेडियस देईल, बाकीच्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करू. तर जसं आपल्याला त्याच्याकडून पाहिजे तेच मेसेज द्या. आतापर्यंत आपण देत आलो एंटर टू नंबर, एंटर दी नंबर. इथं एंटर दी नंबर म्हणू नका, रेडियस घेताय ना तुम्ही तर रेडियस द्या असं म्हणा, एंटर दी रेडियस. आता एंटर दी रेडियस म्हटल्यानंतर स्कॅनएफने ती आपल्याला रीड करायची आहे. स्कॅनएफच्या पहिल्या पार्ट मध्ये आपण विचार करतो किती आणि कोणत्या टाइपच्या व्हॅल्यू. दरवेळेस पर्सेंटी लिहित आलो तर पर्सेंटी असं रट्टा करू नका. आपल्याला एकच व्हॅल्यू पाहिजे
आणि ती व्हॅल्यू आपल्याला रेडियस मेमरीमध्ये आर मेमरीमध्ये स्टोअर करायची आहे फ्लोट टाइपची. म्हणून इथं पर्सेंट नाही पर्सेंट एफ. फ्लोटचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय पर्सेंट एफ. एकच व्हॅल्यू पाहिजे म्हणून एकच पर्सेंट एफ आणि ऍड्रेस ऑफ आर. त्यानंतर एरियाचा फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर. इथं आता पाय नाहीये 3.14 सरळ लिहायचं 3.14 इंटू आर इंटू आर. स्क्वेअर पण आपण मॅथ्स मध्ये लिहितो तसं नाही मल्टिप्लिकेशनने करायचं ते. तर हे झालं तुमचं पाय आर स्क्वेअर सारखं 3.14 इंटू आर इंटू आर. कॅल्क्युलेट करून रिझल्ट येईल ए मध्ये. पेरिमीटर पेरिमीटर किंवा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल याचा फॉर्म्युला काय 2 पाय आर 2 इंटू 3.14 इंटू आर. सो पी इज इक्वल्स टू 2 पाय आर. सो 2 इंटू 3.14 इंटू आर. दोघं रिझल्ट आता कॅल्क्युलेट झालेले आहेत. दोघं ऑपरेशन्स आपले झालेले आहेत. आपल्याला आता रिझल्ट प्रिंट करायचे एक मेमरी ए मधून आणि एक मेमरी पी मधून आणि विथ प्रॉपर मेसेज पण द्यायचा. ऍडिशन आहे स्क्वेअर आहे क्यूब आहे कसं आपण मेसेज दिलं होतं तसंच. तर बघा प्रिंट आहे. प्रिंट करण्यासाठी आउटपुट प्रिंट वापरलं जातं. एरिया ऑफ सर्कल असं पूर्ण मेसेज द्यायचा असला तुम्हाला तर तेवढा पूर्ण देऊ शकतात. पण मी फक्त लिहितोय एरिया इज इक्वल्स टू आणि पर्सेंट डी नाही पर्सेंट एफ. विचार करत चला यावेळेला आपला रिझल्ट कोणत्या टाईपचा आहे फ्लोट. तर ज्या टाईपचा रिझल्ट प्रिंट करायचा असतो त्या टाईपचा फॉर्मॅट आणि मग त्याच्या जागी कोणता रिझल्ट तर ती व्हॅल्यू काय ए मेमरी मधली व्हॅल्यू. तसंच प्रिंटफ स्लॅश एन पेरिमीटर इज इक्वल्स टू पर्सेंट एफ पुन्हा आणि कसली व्हॅल्यू तर पी ची व्हॅल्यू. तर बघा काय होईल एरिया इज इक्वल्स टू असं प्रिंट होईल आणि पर्सेंट एफ नाही प्रिंट होणार. त्या पर्सेंट एफ च्या जागी ए ची जी फ्लोट व्हॅल्यू आहे पॉइंट वाली जी व्हॅल्यू आहे ती इथं प्रिंट होईल बरोबर. पेरिमीटर इज इक्वल्स टू इथं सुद्धा पर्सेंट एफ प्रिंट होणार नाही तर पी ची जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट होईल. ठीक आहे चला आता सगळं डिस्कस झालेलं आहे. तर प्रॅक्टिकली आउटपुट बघितलं सगळं डोक्यात एकदम क्लिअर होईल. प्रोग्राम कंपाइल केला एक्झिक्यूट करतोय. हा झाला प्रोग्राम या ठिकाणी एक्झिक्यूट. व्हॅल्यू टाकायची एंटर दी रेडियस म्हटलेलं आहे 2.5 अशी मी रेडियस देतोय. बघा खाली रिझल्ट एरिया इज इक्वल्स टू 19.625 आणि पेरिमीटर इज इक्वल्स टू 15.7000 या पद्धतीने ते प्रिंट झाले. तुम्हाला डाऊट असेल कॉम्प्युटरवर बघा कॉम्प्युटर मिस्टेक करत नाही. आपली इन्स्ट्रक्शन चुकली असेल तर रिझल्ट चुकीचा येईल पण आपण जर बरोबर इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तर कॉम्प्युटरचं कॅल्क्युलेशन चुकत नाही. तुम्हाला डाऊट असला तर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा. 2.5 रेडियसचा एरिया आणि पेरिमीटर काढा तर तुम्हाला रिझल्ट पूर्ण इथं ऍक्युरेट असल्याचं कळेल. ठीक आहे सो या पद्धतीने तुम्हाला पुन्हा प्रोग्राम अंडरस्टँड करायचा असला तर इथं पेन्सिलीने टिक करायचं पेपरवर लिहिला. तुमच्या नोटबुक मधल्या प्रोग्राम मध्ये पेन्सिलीने 3 मेमरी ड्रॉ करायच्या. ए मेमरी पहिल्यांदा आर मेमरी घेतलेली आपण तर आर मेमरी ए मेमरी आणि पी मेमरी. ही व्हॅल्यू 2.5 कुठं टाकली आपण आर मध्ये इथं लिहायची 2.5. त्यानंतर आपण काय केलं म्हणजे स्कॅनअप कंप्लीट झाला. आर ची व्हॅल्यू फिल केली तुम्ही बॉक्स मध्ये. मग आता हे कॅल्क्युलेशन करायचं स्वतः. इथं व्हॅल्यू लिहायची काय येणार आहे ती 19.625 जी काय व्हॅल्यू असेल ती. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन इथं व्हॅल्यू लिहायची. त्यानंतर हे प्रिंटेबल आणि हे प्रिंटेबल असं जर आपण समजत गेलो तर ऑटोमॅटिकली आपल्याला प्रोग्रामिंग एकदम सोपी होते. ठीक आहे तर हा जसा मी एक प्रोग्राम केला याच पॅटर्नचा एक प्रोग्राम तुम्हाला मी आता एक्सरसाइज देतोय. ठीक आहे होमवर्क देतोय. जनरली हा जो आता पुढचा प्रोग्राम आहे हा मी क्लासमध्येच करून घेत असतो पण आता तुम्ही व्हिडिओ लेक्चर मधून बघताय घरून बघताय तर तुम्हाला तो हा होमवर्क घरी सॉल्व्ह करायचा आणि मला होमवर्क सगळे व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवू शकता. हे बघा राईट अ प्रोग्राम टू रीड लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल देन कॅल्क्युलेट इट्स एरिया ॲज वेल ॲज पेरिमीटर. त्याने बघा लेंथ ब्रेड्थ एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे पेरिमीटर. बघा मी हिंट देऊन टाकली तुम्हाला 4 मेमरी तुम्हाला लागतील. तुम्हाला इथं फ्लोट मध्ये घ्यायचं आहे तर फ्लोट लेंथ असू शकते तर फ्लोट एल बी लेंथ ब्रेड्थ एरियासाठी ए पेरिमीटरसाठी पी. म्हणजे ऍटलीस्ट हिंट मी देऊन टाकली धक्का मी देऊन दिला तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेरेशन दाखवून दिलं. आता तुम्ही एंटर दी लेंथ अँड ब्रेड्थ म्हणा स्कॅनअप करा 2 व्हॅल्यू. त्यानंतर एरियाचा फॉर्म्युला रेक्टँगलचा अप्लाय करा पेरिमीटरचा फॉर्म्युला अप्लाय करा आणि सरळ सरळ हा प्रोग्राम लिहून काढा. ठीक आहे नोटबुक मध्येच लिहायचं तुम्हाला. प्रॅक्टिकली करून बघायचं असलं तर प्रॅक्टिसही करा पण होमवर्क नोटबुक मध्ये सुद्धा लिहायचे. ठीक आहे सो दिस इज इट फॉर टुडे. आता आज आपण ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन हे 3 बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन पाहिले. उद्याच्या लेक्चरला डिव्हिजन हे ऑपरेशन आपल्याला कसं हँडल करावं लागतं ते आपण बघणार आहे. ठीक आहे थँक्यू.
गुड बाय.